लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये असं भुजबळांनी म्हटलंय। आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळायला पाहिजे असं भुजबळ म्हणतात। भाजपचा विधानसभेला 80 ते 90 जागा देण्याचा शब्द आहे असं भुजबळांनी म्हटलंय। तर भाजप मोठा पक्ष असल्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळणार असं फडणवीस म्हणाले। आमच्या सोबतच्या पक्षांचा पूर्ण सन्मान राखला जाईल असंही वक्तव्य फडणवीसांनी केलंय। तो वाटा जो आहे महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। आणि फक्त आता तुमच्या 50च आहे मग 50च घेत त्याच्या काही गळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम। तर तसं होताच कामा नये। त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे। पण साधारण 54 निवडून आलेलो होतो। उद्याच्याला 288 जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे। मी नाही असं म्हणत नाही, परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही। त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल। विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल।